नमस्कार विद्यार्थ्यांनो, आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काही अभ्यास करूया. याआधी तुम्ही ओमचा नियम, सामग्रीचा प्रतिकार आणि कंडक्टरचा प्रतिकार कोणत्या घटकांवर अवलंबून असतो याबद्दल शिकलात. आता या सत्रात सर्किट व्यवस्थेबद्दल काही माहिती गोळा करूया. काही परिणाम. या सत्राच्या शेवटी आपण याबद्दल समजून घेण्यास तयार असाल. प्रतिरोधक प्रणाली, मालिकेतील प्रतिरोधक, समांतरमध्ये प्रतिरोधक. महत्त्वाचे शब्द: प्रतिकार, सर्किटमधील विद्युत प्रवाहाच्या विरोधाचे मोजमाप. रेझिस्टर, विद्युत घटक जो सर्किटमध्ये विद्युत प्रवाहाचा प्रवाह मर्यादित किंवा नियंत्रित करतो. मालिका, समांतर, संभाव्य फरक, चाल. सत्र सुरू करण्यापूर्वी चला या संकल्पना नकाशावर एक नजर टाकूया. यापूर्वी तुम्ही शिकले आहे की वाहकाचा प्रतिकार विद्युत प्रवाहावर कसा परिणाम करतो. तसेच तुम्ही एका प्रतिरोधकासह साधे विद्युत परिपथ कसे कार्य करते हेही अभ्यासले आहे. प्रत्यक्षात अनेक वेळा आपल्याला अनेक प्रतिरोधकांचा समावेश असलेले जटिल परिपथ दिसतात. या प्रतिरोधकांच्या संयोजनाला प्रतिरोधकांचा समूह किंवा रेझिस्टर्स सिस्टीम म्हणतात. प्रतिरोधक वेगवेगळ्या पद्धतीने जोडता येतात. प्रतिरोधक जोडण्याच्या दोन मुख्य पद्धती आहेत: सरळ श्रेणीत जोडलेले प्रतिरोधक, समांतर जोडलेले प्रतिरोधक. जेव्हा प्रतिरोधक श्रेणीत जोडले जातात तेव्हा इलेक्ट्रॉनसाठी वाहण्याचा फक्त एकच मार्ग राहतो. जेव्हा प्रतिरोधक समांतर जोडले जातात तेव्हा वेगवेगळ्या शाखा तयार होतात आणि प्रत्येक शाखेमधून वेगळा मार्ग मिळतो. शृंखलाबद्ध परिपथ मध्ये सर्व घटक एका मागोमाग एक जोडलेले असतात, ज्यामुळे एकच वर्तुळ तयार होते. या परिपथामधून विद्युत प्रवाह वाहण्यासाठी फक्त एकच मार्ग असतो. जर परिपथातील कोणत्याही ठिकाणी खंड पडला तर विद्युत प्रवाह पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे त्या परिपथाला जोडलेले कोणतेही विद्युत उपकरण कार्य करणार नाहीत. शृंखलाबद्ध परिपथामध्ये अमीटरमधील विद्युत प्रवाहाचे मूल्य त्याच्या स्थानावर अवलंबून नसते, ते सर्वत्र समान राहते. म्हणून जर प्रतिरोधक, रेझिस्टर्स शृंखलाबद्ध जोडले असतील तर संपूर्ण परिपथात एकसारखाच विद्युत प्रवाह वाहतो आणि प्रत्येक प्रतिरोधकातून समान प्रवाह जातो. हे एका समीकरणाच्या मदतीने समजून घेऊया. मानूया तीन प्रतिरोधक R1, R2 आणि R3 हे शृंखलाबद्ध सिरीज जोडलेले आहेत. त्यामधून वाहणारा विद्युत प्रवाह I आहे. ओहमच्या नियमानुसार R1, R2 आणि R3 वरील विद्युत विभवांतर V1, V2 आणि V3 असेल
आणि ते खालीलप्रमाणे आहे. V1 is equal to IR1, V2 is equal to IR2, V3 is equal to IR3. शृंखलाबद्ध जोडणीमध्ये एकूण विभवांतर हे वैयक्तिक प्रतिरोधकांवरील विभवांतराच्या बेरजेसारखेच असते. V is equal to V1 plus V2 plus V3. समीकरण 1, 2, 3 ला समीकरण 4 मध्ये ठेवून V is equal to IR1 plus IR2 plus IR3. प्रभावी प्रतिरोधक हा एकच प्रतिरोधक असतो जो संपूर्ण परिपथात समान विद्युत प्रवाह वहन करू शकतो. जर या शृंखलाबद्ध प्रतिरोधकांचा एकूण प्रभावी प्रतिरोध RS असेल तर V is equal to IRS. समीकरण 5 आणि 6 एकत्र करून मिळते. IRS is equal to IR1 plus IR2 plus IR3. RS is equal to R1 plus R2 plus R3. म्हणून जर अनेक प्रतिरोधक शृंखलाबद्ध जोडले गेले तर त्यांचा एकूण समकक्ष प्रतिरोध हा सर्व वैयक्तिक प्रतिरोधांच्या बेरजी इतका असतो आणि तो कोणत्याही एकट्या प्रतिरोधकापेक्षा मोठा असतो. समांतर परिपथामध्ये पॅरलल सर्किट 2 किंवा अधिक मार्ग असतात ज्याद्वारे विद्युत प्रवाह वाहू शकतो. जर परिपथातील एखादा मार्ग तुटला तरीही उर्वरित मार्गामधून विद्युत प्रवाह वाहत राहतो. घरातील वायरिंग ही समांतर परिपथाचा एक उत्तम उदाहरण आहे. गृहीत धरा की 3 प्रतिरोधक R1, R2 आणि R3 दोन समान बिंदू A आणि B दरम्यान जोडले आहेत. प्रत्येक प्रतिरोधकावरील विद्युत विभवांतर समान असतो आणि तो A आणि B दरम्यानच्या विभवांतरा इतकाच असतो. हा विभवांतर व्होल्टमीटरच्या मदतीने मोजला जातो. बिंदू A वर पोहोचणारा एकूण प्रवाह I 3 भागांमध्ये विभागला जातो. -I1, I2 आणि I3 जे अनुक्रमे R1, R2 आणि R3 मधून जातात. ओहमच्या नियमानुसार आपण लिहू शकतो I1 is equal to V/R1, I2 is equal to V/R2, I3 is equal to V/R3. परिपथातील एकूण प्रवाह I हा प्रत्येक शाखेतील स्वतंत्र प्रवाहाच्या बेरजेसारखा असतो. I is equal to I1 plus I2 plus I3. समीकरणे 1, 2 आणि 3 ला समीकरण 4 मध्ये टाकल्यास I is equal to V/R1 plus V/R2 plus V/R3. समांतर संयोजनातील प्रभावी प्रतिरोधक RP असेल. तर I is equal to V/RP. समीकरणे 5 आणि 6 एकत्र केल्यास V/RP is equal to V/R1 plus V/R2 plus V/R3. I/RP is equal to IR1 plus IR2 plus IR3. म्हणून आपण हे निष्कर्ष काढू शकतो की समांतर जोडलेल्या प्रतिरोधकांचे
परिणामकारक प्रतिरोधाचे व्यस्त प्रमाण रेसिप्रोसल हे त्या प्रत्येक स्वतंत्र प्रतिरोधाच्या व्यस्त प्रमाणाच्या बेरजेसारखे असते. आपण पाहिले आहे की अनुक्रमे परिपथामध्ये विद्युत प्रवाह संपूर्ण परिपथात सारखा राहतो. म्हणूनच एक इलेक्ट्रिक बल्ब आणि एक इलेक्ट्रिक हीटर अनुक्रमे जोडणे अव्यवहार्य आहे, कारण त्यांना कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या प्रमाणात विद्युत प्रवाह आवश्यक असतो. दुसरीकडे समांतर परिपथ विद्युत उपकरणामधील प्रवाह वेगवेगळ्या शाखांमध्ये विभागतो. हे विशेषतः उपयुक्त ठरते जेव्हा प्रत्येक उपकरणाचा प्रतिरोध वेगळा असतो आणि त्यांना योग्यरित्या कार्य करण्यासाठी भिन्न प्रवाह आवश्यक असतो. खाली परिपथातील एकूण परिणामकारक प्रतिरोध शोधण्यासाठी एक उदाहरण समस्या दिली आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. जेव्हा परिपथातील घटक अनुक्रमे जोडले जातात तेव्हा विद्युत प्रवाहासाठी एकच मार्ग उपलब्ध असतो. जेव्हा परिपथातील घटक समांतर जोडले जातात तेव्हा त्या शाखा तयार करतात आणि प्रत्येक शाखेतून स्वतंत्र विद्युत प्रवाह प्रवाहित होतो. एकसारखा प्रवाह जेव्हा 2 किंवा अधिक प्रतिरोधकांमधून वाहतो तेव्हा ते अनुक्रमे जोडलेले म्हणतात. एकसारखा विद्युत विभवांतर जेव्हा 2 किंवा अधिक प्रतिरोधकांवर असतो तेव्हा ते समांतर जोडलेले म्हणतात.